हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडली गवर्धर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. सब संतन की जय. तरी गुरु दाविल्या वाटा, येवोनी विवेक तीर्थ तटा, गुरुनिया मळकटा बुद्धीचा तेने. ज्ञानेश्वरी अध्याय 18 आणि वही क्रमांक 1011. परिहार तर नाही म्हणता येणार कारण ही हितगुज आहे, परंतु एक गोष्ट कौतुकास्पद प्राप्त आहे की या कोरोनाच्या भयानक परिस्थितीमध्ये, इतक्या भयानक परिस्थितीमध्ये सुद्धा साधकांना त्यांच्या विचाराशी निगडीत ठेवण्यासाठी, एकमेकांचा जिव्हाळा वाढवण्यासाठी जो प्रयत्न केला, हरिभक्त परायण अविनाश महाराज फरतडे आणि शालिक महाराज खंदारे आणि त्यांची संपूर्ण टीम, त्या टीम कारण हा जो त्या प्रकोपामुळे परमार्थावरती सुद्धा लोकांनी आक्षेप घ्यायला सुरुवात केली. त्या काळामध्ये परमार्थाच्या विषयी साधकांमध्ये एक उच्च पातळी गाठण्यासाठी जो प्रयत्न केला, त्यामुळे ह्या मंडळाला मी धन्यवाद दिल्याशिवाय राहणार नाही. चांगला विचार केला तर उवीच आहे, तरी गुरु दाविल्या वाटा. आम्हाला माहित आहे या सकल जगाच्या कल्याणासाठी भगवंताने वेळोवेळी संतांच्या रूपाने अवतार घेऊन या अज्ञजनांना सन्मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. वास्तविक पाहिलं तर हे जे आताचं संकट आलेले हे देवनिर्मित नाही तर मानव निर्मित आहे. परंतु त्यामुळं काही राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांनी सुद्धा आता देव सगळे गेले कुठे इथपर्यंत मजल गेली. अरे तुम्ही राक्षसी विचाराचे असल्यामुळं हा विचार तरी तुम्हाला कसा सुचू शकतो. तुम्ही हे मानव निर्मित केलेला असल्यामुळं त्याला देवाला मध्ये आणायचं काही कारणच नाही. असो आपला तो विषय नाहीये. आपण साधकांशी हिजगुज गाठणार आहोत. विचार जर केला तर ह्या महात्म्यांनी तुम्हाला अतिपणे परमार्थ जो विषय आहे तो शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्म प्रचिती या तिन्ही अनुषंगाने पुढे जाईल. तो मात्र ध्येय गाठल्याशिवाय राहणार नाही. त्या पद्धतीचा पूर्णपणे विचार तुम्हाला ज्या महात्म्यांनी दिला त्या महात्म्यांना द्यावे तितके धन्यवाद द्यावे तितके थोडे जाईल. त्यांचे आपण उपकार फेडू शकत नाही. सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सच्चिदानंद रामदास बाबा या दोन महात्म्यांनी वास्तविक पाहिलं त्याच्या पाठीमागे काही कार्य चालू नव्हतं का? चालू होतच, पण खरी झळाळी, खरा सुवर्ण काळ या आनंद संप्रदायाचा जर या महात्म्यांच्या काळामध्ये सुरू झाला. मी म्हणाल इथून पाठीमाग कार्य चालू नव्हतं का? चालू होतं, पण कळस गाठण्याचं काम मात्र ह्या महात्म्यांच्या योगाने झालं. कसं तर सुरुवातीला आपण पाहिलं तर शास्त्र प्रचिती, शास्त्रामध्ये ज्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे त्याप्रमाणे ह्या दोन महात्म्यांनी पूर्णपणे शास्त्र अनुसरूनच भक्ती मार्गाचा प्रसार केला. तुम्ही म्हणाल कसं? तर बाबांच्याच भाषेत सांगायचं ठरलं तर बाबा सांगायचे काय तर ज्ञानेश्वरी आणि भागवत हे दोन मुख्य पिनल कोड आहेत. जसं व्यवहारामध्ये फौजदारी आणि दिवाणी हे दोन कोड आहेत,
त्याच पद्धतीनं परमार्थामध्ये सुद्धा ज्ञानेश्वरी आणि भागवत हे दोन पिनल कोड आहे. मग विचार जर केला तर ज्ञानेश्वरीमध्ये जे जे अनुषंगाने आलेलं आहे ते तुम्हाला मला समजून तर दिलंच, पण समजून देण्यापेक्षाही ते तुमच्या आमच्या अनुभवाला आणून दिलं. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे निवळच लोक सांगतायत काय की ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये संजयाला व्यासांच्या कृपेने दिव्य दृष्टी प्राप्त झाली आणि काय झालं, अष्टसात्वी भाव निर्माण झाले. मग हे निवळ सांगण्यापुरतेच का नाही, तुम्ही आम्ही धन्य की तुमच्या आमच्या महात्म्याने ते अष्टसात्वी भाव तुमच्या माझ्यामध्ये निर्माण केले. वास्तविक पाहिलं तर तुमची माझी काय लायकी होती, काहीच लायकी नव्हती, पण गाढवाचे घोडे दृष्टी पुढे ही पात्रता तुमच्या आमच्यामध्ये निर्माण केली आणि म्हणून या दोन्ही महात्म्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहे. शास्त्र प्रचिती, अरे भागवतामध्ये जो पूर्णपणे भक्तीचा विषय मांडला तो तुमच्या आमच्या अनुभवाला. वास्तविक पाहत जन हे भांबवलेल्या स्थितीत होते. देव 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 निवळ आहे पण आमच्या महात्म्यांनी प्रत्येक सांगितलं तुझ्या हे तुझं पासी परी तू जागा चुकलासी, परंतु तुझ्या या आतल्या ज्या काही विकारामुळे तुझं चिवडून या नाशी तुझ्या घरच्यांनी केली सांगितले. अरे तेवढंच नाही, देव सदा जवळीचा असे त्या लागी जन हे कैसे पिसे शोधू जाता देशे देशे, आणि हे ज्याला कळले तो गदगदोनी असे हे शास्त्रसंमत सांगितलं. श्रीपाल बाबांच्या जोडीला रामदास बाबांनी जे प्रयत्न केले त्याच्यामुळं मोगरा फुलला फुले वेचिताची बहरू कळे असे आला. भागवताचा जर अर्थ जर विचार केला तर भागवतामध्ये पूर्णपणे जो भक्ती मार्गाचा रस म्हणता येईल तो ह्या दोन्ही महात्म्यांनी प्रगट केला. तुम्हा आम्हाला विचारलं नाही. वास्तविक पाहिलं तर यारे लहान थोर याती भलते नारी न करावा विचार न लगे चिंता कवनाची. कोणालाच तुम्हा आम्हाला विचार नाही. जो समोर आला त्याला फक्त सांगितलं भाऊ हे करशील ना, हा फक्त एक आहे शास्त्राप्रमाणे करायला पाहिजे. मग त्यांनी सांगितलं काही पथ्य पाळले पाहिजे. पथ्य पाळताना महात्म्यांनी सांगितलं काय, माऊली ज्ञानोबारायाच्या रूपानं जसं प्रगट गुह्य बोले प्रगट केलं पण ते गुप्त होतं म्हणून सांगितलं हे कोणालाही सांगायचं नाही, कुठे लिहून ठेवायचं नाही आणि मोठ्याने म्हणायचं नाही, कारण गुह्य आहे. हे गुह्य ज्ञान तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवलं ते फक्त श्रीपाल बाबा आणि रामदास बाबा. मग विचार जर केला शास्त्राप्रमाणे शास्त्रभर हुकूम त्यांनी कोणताही मनाचा विचार त्याच्यामध्ये समाविष्ट केले नाही. कारण माऊली ज्ञानोबारायांनी सांगितलं मनोमार्गे गेले. वास्तविक पाहिलं तर आत्ताच्या जगाचा जर विचार केला तर परमार्थाचा महापूर चाललेला आहे. परमार्थाचा महापूर चाललेला, जिकडे तिकडे परमार्थाचं वारं जोरात आहे. पण निवळ वारं जोरात असून उपयोग नाही, ते तुमच्या माझ्या उपयोगाला काय आहे याचाही विचार होणं गरजेचं आहे. आणि हा विचार तुमच्या माझ्यामध्ये बिंबवला तर संत श्रीपाद बाबा आणि संत रामदास बाबा. कारण देव जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत जीवाची सुटका होत नाही हे शास्त्रही सांगतं. आणि ह्या महात्म्यांनी सुद्धा त्याच अनुषंगाने प्रयत्न केला की जोपर्यंत तुमच्या माझ्यामध्ये देवाची प्राप्ती, देव प्राप्तच आहे परंतु त्याला आलेलं जे आवरण आहे ते बाजूला जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्हा मला खऱ्या सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. आणि या प्रसारासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट केले. तुम्हा आम्हाला खऱ्या भक्तीचा मार्ग दाखवण्यासाठी साधू सज्जनांच्या उक्तीप्रमाणे दारोदार हिंडले. परवा केली नाही की बा एकालाच कसं सांगून मला समाजच पाहिजे, मला कीर्तनच पाहिजे, मला कार्यक्रमच पाहिजे आणि मगच मी सांगेल. नाही 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 नाही, जो जो भेटला त्याला सांगितलं, त्याला परफेक्ट सांगितलं आणि नवे 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 एवढंही सांगितलं भाऊ हे कुठपर्यंत करायचं. तर रामदास बाबांनी सांगायचे भाऊ जोपर्यंत पायाची दोन्ही अंगठे बांधत नाही तोपर्यंत हे आपल्याला करायचं, म्हणजे तरच तुम्ही आम्ही मुक्तीला जाऊ शकू. वास्तविक पाहिलं तर शास्त्रभर हुकूम, शास्त्रभर हुकूम परमार्थ सांगितला म्हणजे शास्त्र प्रचिती तुम्ही त्यांच्या मार्फत तुम्ही आम्ही अनुभवू शकू. आता राहिला प्रश्न गुरु प्रचितीचा. आता शास्त्रात जे सांगितलं तेच गुरुनी सांगायला पाहिजे, हा दंडक आहे परमार्थाचा. मग
बाबांनी सुद्धा शास्त्राच्या बाहेर काहीच सांगितलं नाही. तुम्ही म्हणाल मग बाकीचे शास्त्राच्या बाहेर सांगतात का? नाही नाही नाही, ते शास्त्राच्या आतलंच सांगतात, पण तुमच्या आमच्यामध्ये ते उतरवण्यात कमी पडले. बाबांनी ते उतरवलं तुमच्या आमच्यामध्ये, म्हणजे भक्ती मार्गाचा मळा फुलवला. बाकीच्यांनी सांगतच राहिले, पण यांनी निवड सांगून नाही, रीत सांगितली. माऊली ज्ञानोबरायाच्या पद्धतीने सांगितली. अरे मंथुनी नवनीता तैसे गे अनंता वाया व्यर्थ काठा सांनी मार्ग. रामदास बाबा नेहमी सांगायचे, सकळ शास्त्रांच्या पोटी नाही नामाविन गोठी. अरे जोपर्यंत भगवंताचं नाम तुमच्या माझ्यामध्ये उतरत नाही तोपर्यंत तुमच्या माझ्या आतले विकार बाहेर जाऊ शकत नाही, आणि आतले विकार जोपर्यंत बाहेर जाऊ शकत नाही तोपर्यंत अंतःकरण शुद्धी होत नाही. अंतःकरण शुद्धी होत नाही तोपर्यंत त्या भगवंताचा अनुभव तुम्हाला आम्हाला येऊ शकत नाही. हे ठामपणे सांगितलं. भाऊ, ही गोष्ट व्हायलाच पाहिजे, आणि या नाव गुरु प्रचिती. विचार जर केला तर या गोष्टी तुमच्या माझ्यामध्ये बिंबवण्याकरता त्यांना अनंत संकटांचा सामना करावा लागला, की ज्याचे वर्णनही तुम्ही आम्ही करू शकत नाही. जुनी जी मंडळी आहे ती काही प्रमाणात त्याला साक्षी आहे, की हा भक्तिमार्ग प्रसार करत असताना बाबांना अनंत यातनांना अनंत संकटांना तोंड द्यावं लागले. परंतु मुळात त्यांनी हे व्रतच अंगीकारलेलं असल्यामुळं त्याचा कधी विचार केला नाही. कारण उजळा वया आलो वाटा खरा खोटा निवाडा. कारण परिस्थितीच अशी होती, जरी परमार्थ दिसत होता पण अर्थ लोपले पुराणी. नाश केला शब्दज्ञानी विषय लोभी म्हणे साधन अवघेच बुडविले. हे साधन बुडत चाललं होतं, म्हणून पुन्हा या जनसामान्यांमध्ये भक्तीचा मळा फुलवण्यासाठी बाबांनी अहोरात्र प्रयत्न केले, आणि त्यामुळं तुमच्या माझ्यापर्यंत हे येऊन पोहोचलं. या नाव गुरु प्रचिती. आता राहिली आत्मप्रचिती. आणि त्यांनी जे सांगितलं ते तुम्हाला अनुभवाला आलं नाही का? अरे आलं नसतं तर तुम्ही आम्ही एकत्र येऊ शकलो नसतो. त्यांनी एका माळेत सगळे गुंफले. कशामुळं? या आत्मप्रचितीमुळं. पण एक जाणून घ्यायचं आहे, ही वाट सोपी नव्हती. ती तुमच्या आमच्यापर्यंत आणण्यासाठी त्यांना अनंत संकटांचा सामना करावा लागला. तुम्ही म्हणाल हे आम्हाला माहित नाही का? माहित आहे, पण आपण थोडस विसरत चाललो आहे असं मला वाटतं. कारण त्यांनी जर मार्ग दाखवला तर मग आपला निश्चय का होत नाही? एकीकडे तुम्ही आम्ही म्हणतो बोध दिला मत सांगा ते मार्ग दावीला नीट. त्यांनी मार्ग नीट दाखवला की नाही? दाखवला. मग नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट. तुमच्या आमच्यामध्ये नाचण्याची काय क्रिया झाली. आतल्या आत तुम्ही आम्ही त्या भगवंताला आपल्या हृदयामध्ये खेळवलं, नाचवलं. परंतु काय झालं? नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट. पण भ्रांती गेली. परंतु भ्रांती एक वेळ गेली, पण बाबांनी सांगितलं संदेश तुम्ही आम्ही विसरलो. तुम्ही म्हणाल कसं? तर बाबा सांगायचे इथून तिथून बरोबर आहे, परंतु कालगतीचं आवरण येण्याची शक्यता आहे. आणि कालगतीचं जर आवरण आलं तर त्यांनी पुढे सांगितलं भव नदीचे पाणी रेगाड्या फारच ओढीते आणि भले भले पोहणार उलथून पाडिते. हे मात्र तत्व तुम्ही आम्ही विसरलो. तुम्ही आम्ही पुन्हा भ्रमात राहिलो. मी साधक झालो, आता मला कशाची गरज राहिली नाही. इथून तिथून सगळं बाकी शून्य झाली. कारण भले भले पोहणार उलथून पाडिते हे तत्व जे आहे ते तुम्ही आम्ही काय झालो? विसरलो गेलो. आणि ते तुम्ही आम्ही पुन्हा उजळासाठी बाबा ते दोस्तांना सांगायचे, अरे घराच्या एखादं जर कार्य निघालं तर तुम्ही आम्ही काय करतो? देव उजळितो. तशा या प्रपंचाचा मध्ये गुरफटलेला असताना उजळलोय का? एकदा उजळलो, बाबांनी कृपा केली, एकदा उजळलो, पण पुन्हा पुन्हा उजळलं पाहिजे. आणि पुन्हा पुन्हा जर उजळत राहिलं तर प्रश्न येणार नाही. त्यासाठी ते नेहमी दृष्टांत द्यायचे. भाऊ, मोटरसायकल चालते, मोटरसायकल जर चालते चालते चालते, परंतु काही वेळेस पेट्रोल मध्ये काही जर थोडासा फॉल्ट असला तर प्लग वरती कार्बन येतो. मग तुम्ही आम्ही काय करायला पाहिजे? मोटर कार्बन आला तर मोटरसायकल बंद पडते. मग काय त्याला उपाय? सोपी गोष्ट आहे. प्लग काढायचा,
त्याच्यावरती पॉलिश पेपर घासायचं आणि पॉलिश पेपर घासल्यानंतर पुन्हा बसवला, पुन्हा चालू होईल, पुन्हा गाडी सुरू. त्याच पद्धतीने तुमच्या आमच्यामध्ये आलेला जो कार्बन आहे अविचारांचा, तो तुम्हा आम्हाला जर बाजूला काढायचा असेल तर त्यांनी जे नाम दिलं त्या नामाचं तुम्ही आम्ही काय करायला पाहिजे, लाहो घ्यायला पाहिजे, टाहो फोडायला पाहिजे. परंतु काही आपण या पद्धतीने गेलो की ते चालूच आहे, त्याला आता काय गरज राहिली नाही. वातावरण कधी बिघडेल याचं सांगता येत नाही आणि म्हणून त्यांनी दिलेलं जे नाम आहे ते तुम्ही आम्ही, आणि त्याच्यासाठी त्यांनी अहोरात्र, कारण पुन्हा तुमच्या आमच्या भेटी का घेतल्या बाबांनी, दुसरीकडे जात नव्हते. कारण पहिला प्रश्न असायचा बाबांच्या जवळ गेलो, बाबा आपल्याला अमक्या ठिकाणी जायचंय, अमक्या ठिकाणी कार्यक्रम आहे. बाबा पहिला प्रश्न विचार, भाऊ आपले लोक किती आहे. का बरं असं विचारायचे, आपले लोक ज्यावेळेस अनुभव प्रमाण असतील तरच तो विषय सांगण्यामध्ये मजा आहे. उगाच आपलं कीर्तन सांगायचं निघून जायचं याच्यात कधीच पडले नाही बाबा, कधीच पडले नाही. त्यातल्या त्या मग आपण पूर्वीकडे येऊ, तरी गुरु दाविल्या वाट. भक्तीचा जो मार्ग त्यांनी दाखवला तर शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती या पद्धतीने पूर्णपणे काटेकोरपणे अंमलात आणून तुमच्यापर्यंत तो मार्ग तुम्हाला आम्हाला प्राप्त करून दिला. आता त्यावेळची जर गोष्ट विचारात घेतली तर बाबा सुद्धा सांगायचे की भ्रमात राहायचे लोक की एकदा गुरु केला म्हणजे काय पुन्हा करायचा नाही. जोपर्यंत अंतःकरणाचं समाधान होत नाही तोपर्यंत गुरु, आणि मुळात गुरु म्हणजे काय, गुरु म्हणजे ते ज्ञान, हे पुन्हा सांगायला ते विसरले नाही. गुरु म्हणजे माणसं नाही. पण आताचा गोंधळ असा झाला, आपल्या सुद्धा काही माणसंच गुरु होऊन बसली आणि त्यामुळे विस्कळीतपणा यायला काही कारण झालं. मला सांगायचा मुद्दा असा की खरं बोलण्याचं काही हे नाही. आपले जरी असले तरी आपण खरं बोललंच पाहिजे. हे हितगुज आहे, हे प्रवचन नाहीये. आणि त्यामुळं तुमचा आमचा हितगुज जो सुखाचा संवाद आहे तो ह्या पद्धतीचा. महात्म्यांनी अहोरात्र कष्ट केले ते हे की या देहाचा विसर पाडून हे परमार्थ कार्य करायचे. त्यांनी देहाचा विसर केला नाही. कारण त्यांना पहिल्यांदाच विचारलं होतं, बाबा तुमचे शिष्य किती. त्यांनी सांगितलं, भाऊ गुरु आणि शिष्य आमच्याकडे नाही, आमच्याकडे सगळे डबेच आहे, आपलं सॉरी सगळे इंजिनच आहे, आमच्याकडे डबे तयार होत नाही. गुरु आणि शिष्य हा भेद ठेवला नाही. इकडे एकीकडे संत वक्तीप्रमाणे गुरु आपणासारखे करती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. आपल्यासारखं जर काळ केलं तर भेद राहिला कुठं भेद राहिला. मग त्यांनी आपल्याला केलं नाही का, केलं पण आपल्याला जाणवलं नाही. काय कारण, गुरु शिष्य हा भेद देह रूपाने आहे, तत्व रूपाने नाही. आपणासारखे करती तात्काळ त्यांनी आपल्यासारखे केलं आणि म्हणून तुम्ही आम्ही या पदाला पोहोचलो. कारण एकच आहे, केले उपकार सांगू काय, आपण करी ऐसे माय, धर्मी त्यांच्या देखील पाय, दिले अक्षय अभय दान. एवढं महत्वाचं, एवढं जे तुम्ही आम्ही अगदी ठामपणे त्यांच्या कृपेने म्हणू शकतो, योगी हा दुर्लभ तुम्ही देखील साजनी. त्यांच्या कृपेने तुम्ही आम्ही म्हणू शकतो. अरे अनंत उपकार आहे, अनंत काय आता त्याचं वर्णनच करावं शकत नाही. अनेक महात्म्यांनी सुद्धा तुम्हाला आम्हाला सांगितलं असेल की श्रीपाद बाबा, रामदास बाबा असे होते तसे होते. पण एकच सांगता येईल की त्यांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गावर ठामपणे उभं राहणं हे आपलं आत्ता कर्तव्य आहे. निव्वळ उभं राहणं नाही तर क्रमण करणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे. म्हणून पुढचं त्यांनी सांगितलं, येऊनी विवेक तीर्थ तटा. गुरुनी मार्ग दाखवला, त्या मार्गाने चालत चालत तुम्ही आम्ही कुठपर्यंत आलो पाहिजे की विवेकाच्या भूमिकेवरती आलो पाहिजे. निवळच म्हणून जमणार नाही. मज हृदयी सद्गुरु, जेने तारिलो हा संसार गुरु, म्हणून विशेष आत्या धरू विवेकावरी. मग विवेकावरी आत्या त्या नामाचं चिंतन करत 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 असताना तुम्ही आम्ही
रूप होऊ याचाही पत्ता लागणार नाही या नाव भक्ती मार्गावरती चालत. त्या तुम्हा मला याच्यासाठी तर अहोरात्र ते तुमच्या माझ्यापर्यंत आले ना, आले ना. सांगण्याचा अट्टहास काय केला? दुसऱ्यांना सांगितलं त्यांनी नाही, आपल्याच माणसांसाठी अहोरात्र झटले. हे ज्ञान प्रत्येक जीवाला व्हावं, त्या जीवाची याच्यातून सुटका व्हावी यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले नाही का? केले. मग आजची परिस्थिती काय आहे? तुमच्या आमच्याकडे फार सोपं उदाहरण राहिलं. अरे त्यांचा जर विचार केला तर त्यांची कीर्तनं बंद पाडली. आज माझ्यासारखा कुठेही जाऊन बोलू शकतो, कोण मला आडवं येऊ शकतो? कोणीच आडवं येऊ शकत नाही. ही कृपा कोणाची? त्यांचीच आहे. पण त्यांचा जर विचार केला ठिकठिकाणी बऱ्याच वेळा कीर्तनं बंद पाडली. असा अनुभव तुम्हाला मला आलाय का? नाही आला. मग त्या परिस्थितीतून त्यांनी हा मार्ग आपल्याला सांगितला. मग आपलं काय आहे? आपलं तर फार सोपं काम आहे की या मार्गावरती फक्त चालायचं आहे. आणि ह्या मार्गावरती चालत असताना वाटलंच एखाद्याला एक गोष्ट सांगावी तर सांगताना फक्त एक पथ्य पाळणं गरजेचं आहे. ते सांगायचे, भाऊ हे जे आहे आम्हाला विसरलं तरी चालेल पण ह्या नामाला विसरू नका. हे त्यांचं नेहमीचं वाक्य आहे. आजही त्याच पद्धतीने तुम्ही आम्ही धर्मप्रसाराचं कार्य जर करायचं ठरलं तर करायला पाहिजे. काय तर आम्ही तर ते भूमिकेवरतो. आम्ही जर शिष्याने थोडस जरी समजा हे केलं तर आम्हाला राग येतो. का व्हावं असं? त्यांनी तो विषय कधी सोडला होता? बाबा सांगायचे हे खोकं आहे. खोकं वास्तविक पाहिलं तर त्या ह्याचे ते चैतन्य. अरे भगवंत सुद्धा सांगतात ते वर्तत दिसती देही, ते देही ना माझ्या ठाई, मी तयांच्या अर्धही समग्र असते. भगवंत सुद्धा मान्य करतात की असे धर्मसंस्थापनाचे नर जे आहेत ते आणि माझ्यामध्ये मज आणि सद्गुरुमूर्ती भेद नाही गा कल्पांती, येणे अभेद व्हावे जे बसती, ते सहजची ज्ञान पावती. असं भागवतामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की ते आणि मी वेगळं नाहीच. पण इथं आमची बुद्धीच अशी फिरली की त्या दिवशी बाबांनी उल्लेख केला की आम्ही ह्या महात्म्यांमध्ये सुद्धा भेद पाहायला शिकलो. अरे ज्याच्या जीवावर उड्या त्याच्याच नाकात आम्ही काड्या घालायला लागलो. दुर्दैव म्हणावं लागेल आमच्या बुद्धीचा ताळमेळ राहिला. कारण आमच्याकडे बुद्धी विपरीत बुद्धी झाली. वास्तविक पाहिलं तर बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावे आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण हरनिसी ऐसे व्यापक ज्ञान भले दयाच्या दृष्टीचा आले दयाची समता दृष्टी बोली विशेष वानुकाई. हा बदल व्हायला पाहिजे होता. या बदलासाठीच त्यांनी अहोरात्र काय केलं? जीवाचं रान केलं. आणि हा बदल ज्यावेळेस घडेल त्यावेळेस तुम्ही आम्ही विवेकावरती आलो. विवेकावरती म्हणजे काय? तर आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण वृत्तीशी मार्जन केले असते. आपली वृत्ती जर त्या नामाशी लीन असेल तर बिघडणार नाही. आणि वृत्ती जर नामापासून दूर गेली तर नक्कीच बिघडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ते वारंवार सांगत गेले की भाऊ अभ्यास चालू आहे का? तर आम्ही त्याचा वेगळाच अर्थ घेतला. आम्हाला वाटलं शास्त्राचा अभ्यास बाबा विचारतात. वास्तविक पाहिजे तर खरोखर शास्त्राचाच अभ्यास अपेक्षित होता. पण तो कोणत्या अर्थाने संपूर्ण याचा जर बेवाळा बेरीज केली तर नाम जप परम यज्ञ बाधून शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्मा धर्म, नाम परब्रह्म वेदार्थी. नामाचा जर विचार केला तर नामाची तुलना कशाशी होऊ शकत नाही. तुम्ही आम्ही जर नामधारक असलो नामाशी निगडीत असलो तर मग तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. अरे नाही नाही नाही, त्या महात्म्यांनी तुम्हा आम्हाला आठवतं कायम तुम्हा आम्हाला गॅरंटी दिली की जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाहिजे. नवे नवे नाही, अमर हा खरे का खोटे पहा तुम्ही. इथपर्यंत तुम्ही बाबा सांगायचे. अरे तुम्हाला सुद्धा वाटणार नाही की तुम्हीच देव आहात. इथपर्यंत तुम्हा आम्हाला त्यांनी सांगावं. बाबा सांगायचे माझ्यासारख्यांनी काय वर्णन करावं, तुम्ही सोन्याहून पिवळे आहेत. आता वास्तविक पाहिलं तर त्यांची पात्रता काय? त्यांनी आपलं वर्णन करावं. परंतु त्यांना तुम्हा आम्हाला काय करायचं होतं? त्या नामाशी काय करायचं होतं? निगडीत ठेवायचं होतं. नामापासून दूर जाऊ द्यायचं होतं. म्हणून
तुम्ही आम्ही एकच ध्यास घेतला पाहिजे. सांगितलंय ना बाबांनी, काय नाम घ्यायचं, मग नामच घेतलं पाहिजे. आपण निवड सांगायला दुसऱ्याला सांगतो. काय नारद मुनी आले, वाड्या कोळ्याला सांगितलं काय, इथं बैस, त्या नामाचा जप कर आणि मी येईपर्यंत उठू नको. आता तर सांगितलं काय, इथून उठू नको. मग त्यांनी काय केलं, त्यांनी नाम घेतलं आणि गुरु आज्ञा पाळली, काय इथून उठायचं नाही. मग आता बाबांनी सुद्धा तुम्हाला आम्हाला काय सांगितलं, नाम घेता राहू नका. बर, नाम घेता राहू नका. तर काही सांगितलं, माऊली ज्ञानोबाराने सांगितलं, तरी गा आईशे करी या 8 प्रहारामा झाली निमिष मोठे भरी देत जाय. आता हे माऊली ज्ञानोबाराने सांगितलं, पण कोणत्या भूमिकेवरती सांगितलं, उच्च कोटीच्या भूमिकेवर सांगितलं. काय 8 प्रहारामध्ये कधीतरी तुला एखाद्या, अरे आपले कर्म इतके जाड आहे, कर्म इतके गाढव आहे की ते हे करून जमणार. मला सदोदित त्या नामाशी एकरूप राहावं लागेल. म्हणून त्या ज्या मार्गाने त्यांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गावरतीच तुम्ही आम्ही चालायला पाहिजे. म्हणून काय सांगितलं, त्या ओवीची सुरुवात गुरु दाविल्या वाटा. त्या ओवीची सुरुवात अशी आहे, गुरु दाविल्या वाटा. गुरुनी तुम्हाला आम्हाला मार्ग दाखवलाय ना, चालणं एवढंच काम तुमचं माझं आहे. वास्तविक पाहिलं तर अनंत जन्मीचं ओझ तुमचं माझं दूर केलेलं आहे, हे तुमच्या माझ्या सुद्धा लक्षात येत नाही. अरे अनंत उपकार आहे, काय येऊनी गुरुनाथे माता देवीला करू, अज्ञान तिमिर गेले, तुमची आमची भ्रांती गेली. वास्तविक पाहिली तर त्यांनी धर्म प्रसार करतानाच एक हुंगाट बांधली होती की सुरुवातीलाच यांची काय करावं लागेल, साधू संतांच्या सांगण्याप्रमाणे भ्रांती अगोदर काढावं लागेल. सगळ्यात मोठी जी भ्रांती आहे, देव कोण आणि मी कोण. मग हे सांगत असताना त्यांनी काय केलं, माऊली ज्ञानोबारायाच्या पावलावर पाऊल ठेवला. तुम्ही म्हणाल कसं, माऊली ज्ञानोबारायांनी अवघड असणारा गीताचा अर्थ तुम्हाला आम्हाला काय केला, सोपा करून सांगितला. नवे ते ज्ञान सोप्या मार्गाने जनसामान्यांसाठी खुलं केलं. तेच कार्य तुमच्या माझ्या श्रीपाद बाबा आणि रामदास बाबांनी केलं. ते माऊलीचं तत्वज्ञान जे लोकलेलं चाललं होतं, वास्तविक पाहिलं तर निळोपारायापर्यंत ती परंपरा आणि ते ज्ञान बरोबर होतं. पण त्यानंतर माझ्यासारख्या काही विद्वानांनी तिथं गोंधळ केला आणि पुन्हा हे जन त्या तत्वज्ञानापासून आत्मज्ञानापासून दूर 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 जाऊ लागलं. पण तुमचं माझं नशीब थोर की श्रीपाद बाबा सारख्या रामदास बाबा सारख्यांचा अवतार झाला आणि ते ज्ञान पुन्हा खुलं केलं गेलं. आणि ते खुलं करीत असताना अनेक लोकांनी त्यांना त्रास दिला. नवे काही वेळेस बाबा म्हणायचे, अरे हे सांगत असताना काही आमच्या आईला घोडे लावू राहिले. कधी म्हणले आमच्या आई असतील, इथपर्यंत महात्म्यांना म्हणून कठीण भाषा होती. आणि म्हणून त्यांना तुकोबारायच्या म्हणण्याप्रमाणे कन्या भाकरीचे खाणे, आमचे उद्धट बोलणे ही स्थिती झाली होती. श्रीपाद बाबा त्यावेळेस लोकांना कळत नव्हतं, आम्हाला कळालं. फक्त एकच आहे, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, आता न पडे गुंता कोठे काही. तुमचा आमचा गुंता उलगडलेलाच आहे, परंतु गुंता उलगडलेला उघड्या आहेत आणि त्यामुळे घरामध्ये घाण येतच आहे. मग हे काम तुम्हाला आम्हाला करावं लागणार. तुमच्या आमच्या 10 खिडक्या, 10 खिडक्यांमध्ये सुद्धा समजत नाही. आणि ही जर बाहेर काढायची असेल, त्याला तुम्हाला आम्हाला उपाय दिलाय, शस्त्र दिलंय, उपाय सांगितलेला आहे. फक्त त्या उपायालाही काही विसरत सांगितलं, विसरली तया थोर झाली आणि
84च्या या भ्रमात तुम्ही आम्ही राहायचंच नाही का बा सगळं आता मिळालंय आणि मग आता काय राहिलं. ते सांगून गेले एवढं जरी झालं भाऊ, पण हा शब्द असायचा बाबांचा नेहमी. हा पण तुम्हा आम्हाला घालवायचा आहे. पण जर घालवला तुम्ही आम्ही खेळी गदारोळी आनंदी. परंतु त्यांच्या मार्गाने जावं लागेल. म्हणून तरी गुरु दाविल्या वाट. त्यांनी दाखवलेली जी वाट आहे ती विसरायची नाही. आणि मग चालायचंय. स्टेशन तुम्ही आम्हाला सांगितलेलं आहे तरी येऊन विवेक तीर्थ टाका. विवेक तुमचा आमचा जागृत राहिला पाहिजे. आणि बाबा नेहमी सांगायची विवेक हा तुमचा गुरु, विवेक हा तुमचा देव. माणसं देव होऊ नाही. त्यांचा जो विवेक आहे तोच त्यांचा गुरु आहे, तोच त्यांचा देव आहे. पण त्याच्यासाठी महत्वाचं कारण त्यांनी सांगितलं की त्यासाठी तुम्हा आम्हाला काय करावं लागेल. ही ताई जे कपडे धुते ती कपडे धुते म्हणजे नेमकं काय करते तर त्या कपडे नाही धुत, कपड्यांवरचा काय करते मळ काढते. आणि मग तुम्हा आम्हाला कार्य तेवढे काय की बुद्धीचा कारणी तरंग क्षणाक्षणा पालटती रंग. धरू ज्याचा त्याचा संग तवतव होय बाधक. बुद्धी जी आहे ती अतिशय चंचल आहे. अंकुश ठेवण्याचं काम फक्त भगवंताचं नामच करू शकतं. त्या नामाशी जर एक रूप ऐक्य पावली तर नाही तरी मळ झाला तो धुता येतो. साधन त्यांनी साधन दिलं. नामरूपी साबणाचा तुम्ही जितका वापर करा तितकं तुमचं माझं काय होईल अंतकरण शुद्ध होईल. आणि अंतकरण शुद्ध झालं प्रश्नच नाही. काय शुद्ध झाला दुरी नाही देव त्याला. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही झाला तर प्रश्न येतो कुठं. ही शुद्धीकरण होण्यासाठी नाम जपाची अतिशय अत्यंत गरज आहे. आता तुम्ही म्हणाल बाबांनी तर सांगितलं आता काय नाही 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 नाही. त्यांनी जरी सांगितलं पण तू सूचना तुम्हा आम्हाला दिल्या ना. तुम्हा आम्हाला सूचना दिल्या काय तुका म्हणे अहंकार केला तुका म्हणे देव झाला. अहंकार वाढण्याची शक्यता नवल अहंकार मोठी माऊली ज्ञानोबारायाने सांगितली आणि तुमच्या आमच्या महात्म्यांनी सांगितली की अहंकार होण्याची शक्यता आहे. नवल अहंकाराची गुठी विशेष न लागे अज्ञानापाठी. सज्ञानाच्या झोंबेकंठी नाना संकटी नाचवी. हे जे ज्ञान आहे बाबा नेहमी सांगायचे काय टाळा टाळी लोकला नाद अंगो अंगी मुरला छंद भोग भोगिताचे आटला भेद. आणि महत्वाचं वाक्य ते सांगायचे ज्ञान गिळोणी गावा गोविंद गा. हा जो ब्रह्मरस आहे तो गिळून तुमचं माझं काय होणार आहे सार्थक होणार आहे. म्हणून काही वेळेस सांगायचे निवळ अवस्था म्हणजे परमार्थ नाही. असं काय म्हणायचं तर बऱ्याच वेळा कळत नव्हतं. परंतु हे निवळ उतू जाऊन उपयोग नाहीये. ते अंगामध्ये काय झालं पाहिजे मुरलं पाहिजे. आणि जोपर्यंत ते मुरत नाही तोपर्यंत तुम्ही आम्ही या मार्गावरती राहू म्हणजे चाललोय असं म्हणता येणार नाही. त्यासाठी नेहमी बुधवारी बाबा तर नेहमी गवळणींचा विषय घ्यायचे. गवळणी बाकीचं काही त्यांना आठवत नव्हतं. फक्त भगवंत आणि त्या भगवंतासाठी काय काय करता येईल. आणि म्हणून सुंदर रीतीनं अशा गवळणी रामदास बाबांनी
की तुम्ही आम्ही उद्धवासारखे ज्ञानी होऊन उपयोगी नाही, तुम्ही आम्ही त्या गवळणी झालो पाहिजे. कारण भगवंतांनी सुद्धा स्वतः सांगितलं, रमा माझ्या पट्टाची राणी, मी तिची सेवेशी लाविली चरणी, खांदी वाहिल्या गवळणी, भक्त म्हणी शिरोमणी गोपिका. त्या गोपिकांची मज कोण गोडी, त्यांच्या प्रेमाची जाती चोखडी. नेहमी गवळण होण्याचा प्रयत्न करावा. म्हणून गवळणीत जेवढा रंग आहे, गवळणीत जेवढा रस आहे, तो मात्र परमार्थामध्ये कुठेही दिसत नाही. आणि सगळ्या काल्याची सुद्धा सांगता कशात होते, तर गवळणीने होते. काय कारण, गवळणी भगवंता जवळ होत्या त्यावेळी त्या भगवंताशी समरस होत्या. आणि भगवंत ज्यावेळेस गोकुळ सोडून मथुरेत गेले, त्या सुद्धा गोकुळात राहून भगवंताला आठवत होत्या. म्हणून उद्धवाला भगवंताला सांगावं लागलं की त्या गवळणींची एकदा अवस्था पाहून ये बा, मला तर काही समजत नाही. काय कारण, उद्धवाच्या ठिकाणी भ्रम झाला होता. उद्धवाच्या ठिकाणी भ्रम झाला होता. काय की मी भगवंताच्या जवळ आहे, मी भगवंताच्या जवळ आहे, मी भगवंताच्या जवळ आहे. अरे तू जरी भगवंताच्या जवळ आहे, पण भगवंत तुझ्या जवळ आहे का, हा प्रश्न आहेच ना. गवळणी जरी लांब होत्या, परंतु त्या भगवंताशी समरस होत्या, क्षणभर सुद्धा वेगळ्या नव्हत्या. म्हणून हे ज्ञान भगवंताने उद्धवाला समजून सांगण्यासाठी कुठं पाठवलं, मथुरेला. आता हा झाला शास्त्रीय दृष्टांत, पण त्याच्यातून आपण काय घ्यायचंय, की त्याच्यातून आपण सुद्धा घ्यायचं आहे की तुम्ही आम्ही उद्धव न बनता गवळण जर बनलो तर मागे पुढे उभा राई सांभाळीत आलिया आघात निवाराया. आणि ह्यासाठीच त्यांनी अहोरात्र काय केलं, या धर्मप्रसाराचं कार्य केलं की तुमच्या माझ्यामध्ये तो विवेक जागृत व्हावा. आणि विवेक जागृत होण्यासाठी जे मनामध्ये बुद्धीमध्ये आलेलं मळब आहे, जो कचरा आहे, तो बाहेर फेकण्याचं काम जे आहे, तर त्यांनी सांगितलं धुवण्या मळकटा बुद्धीचा तेने. ते बुद्धीचं मळकट पण काढलंच पाहिजे. काय कारण, जो शुद्ध अंतकरण होत नाही तोपर्यंत शुद्ध परमार्थाची प्राप्ती होतच नाही. मिक्सिंग नकोय, मिक्सिंग नकोय. त्यासाठी बाबांनी पथ्य पाळलं होतं. आणि आजही सांगण्यात काय हरकत नाहीये की बुधवारे बाबांच्या पुढं बसायचं म्हटल्यानंतर चांगल्या चांगल्यांना घाम फुटायचा. काय कारण, काय कारण, तुमची आमची परीक्षाच व्हायची. वास्तविक पाहिलं तर माऊली ज्ञानोबा राय हे बाबा होते, श्रीपाद बाबा. आणि आपल्याला सांगायला अभिमान वाटतो म्हणजे रामदास बाबा हे गोरोबा काकाच होते. खरं मडकं तपासायचं जर म्हटलं तर मग कसंच लागत होता. ज्या पद्धतीने नामदेव रायाचं मडकं तपासायच्या वेळेस मुक्ताबाईंनी सांगितलं होतं की काका हे मडकं कच्चं आहे की पक्का आहे ते तुम्ही पहा, तपासा. तसं बाबा सुद्धा मधून मधून बाबांना सांगायचे, भाऊ बाबा आता यांना तुम्ही बघा. बघितल्यानंतर जे चिंतनाला बसवायची, बसवल्यानंतर पारख केल्याशिवाय बुधवारी बाबा त्याला उठू देत नव्हते. आणि वरून सांगायचे, भाऊ हे कच्चे गिराईक आणत जाऊ नका. सांगण्याचा मुद्दा काय, ते कशासाठी, तुमच्या माझ्यासाठीच ना. आज आपलं जर परिस्थिती आहे की हे मडके तपासायला आज मात्र बरेच जण तयार नाही. काय कारण, काय कारण, तर मडके तपासत असताना आपणच त्या स्थितीला जायला पाहिजे. सुंदर उभी आहे. काय, संत झाल्या वाचून संत ओळखता नाही जाण, मातेचे बाळंतपण कुमारिका काय. बाबा नेहमी त्या मुलीचा आणि आईचा दृष्टांत द्यायची. मुलीचा, आई गरोदर असताना मुलीनं आईला विचारलं होतं, आई तुझं हे पोट कशामुळे आहे. आई त्यावेळेस गप्प राहिली. पण आई गप्प राहिली, मग तिने सांगितलं वेळ आली त्यावेळेस तुला सांगेन. मग ज्यावेळेस मुली उपवर झाली, मुलीचं लग्न झालं, देव पावला, ती बाळांपणासाठी घरी आली.
आणि घरी आल्यानंतर आई तिच्याकडे पाहून हसू लागली. मग त्या मुलीनं आईला विचारलं, आई तू का हसते? तिने सांगितलं, हा प्रश्न आता मी तुला विचारू का, हे कसं झालं? तर ते मुलीने सांगितलं, आई तू काही सांग, काही बोलते. सांगण्याचा मुद्दा एकच, आपण स्वतः ती गोष्ट झाल्याशिवाय ते करू शकत नाही. त्यांच्या मार्गावर चालत असताना आज गरज आहे मडके तपासण्याची, ते वारंवार चिंतन करून घेण्याची. आज साधकांना माझी नम्र विनंती असेल, खरोखरच जर श्रीपाद बाबा आणि रामदास बाबांच्या वंशात तुम्ही आम्ही जन्माला आलो तर आज त्याची गरज आहे. चिंतन आहे, चिंतने तद्रुपता, निवळ म्हणून जमणार नाही. तर ती अनुभवायची गोष्ट आहे, ती अनुभवाची गोष्ट आहे. सगळ्यांना आज वाटतं अनुग्रह घ्यावा, कीर्तन करावं, प्रवचन करावं, लोकांना सन्मार्ग दाखवावं. ही गोष्ट चांगलीच आहे, धर्मप्रसाराचंच कार्य आहे. परंतु हे करत असताना निवळ थेरे उपयोगाची नाही, प्रॅक्टिकलची गरज आहे. बाबा थेरीच्या मागे केव्हाच लागले नाही. बाबांनी म्हणायचे, भाऊ प्रयोजन काय आहे? आणि मग आल्यानंतर पुन्हा नवं जुनं त्याला म्हणायचे. बाबा म्हणायचे नवं जुनं करायचं. नवं जुनं म्हणजे काय? जुने आहेत त्यांनाही तपासायचं आणि नव्यांनाही पुन्हा तो मार्ग दाखवायचा. आज त्याची गरज आहे, आज त्याचीच गरज आहे. तुम्ही म्हणाल काय? हो, त्याचीच गरज आहे. नाही तर अशी परिस्थिती, तैसे तोंडी ब्रह्मनाम हाती ते सात्विक कर्म परी विनियोगाविन सर्व कर्म विफळ होय. त्या नामाचा जर विनियोग होत नसेल तर सगळ्या गोष्टी फक्त सात्विक कर्मापर्यंत पोहोचतील, शुद्ध सात्विक होता येणार नाही. इथं सांगितलं, शुद्ध सत्वाचा कवडा मोठा. चेंडू चौगुण खेळती वाळवंटी, म्हणजे नेमकं काय? सत्व रज तम, याच्याही पुढे शुद्ध सत्व गुण, याच्यामध्ये तुम्ही आम्ही खेळायला पाहिजे. गोपाळ खेळले, गवळणी खेळल्या, आणि आता तुम्ही आम्ही त्यांच्या कृपेनं तो चौगुणा चेंडू खेळायचा आहे. मग कशाने खेळता येईल? रीत तुम्हा आम्हाला समजून दिली. रीत समजून दिली ना, फक्त एक आहे, त्यांनी ते सांगितलं, कांद्यातलं जर बी शोधायचं असेल तर टलफर शोधून घुसकटून जमणार नाही. त्याची पुन्हा काय करावं लागेल? लागवडच करावं लागेल. तसं तुमच्या माझ्या मनामध्ये कायम त्या अंतःकरणाची मशागत करायची, आणि मशागत करून ते नामाचं बीज रोपून करायचं आहे, कायमस्वरूपी. त्याच्याकरता अंतःकरण शुद्धी महत्वाची आहे. जसं बाबा सांगायचे काय, ज्या शेतामध्ये तण जास्त ते पीक बरोबर येऊ शकत नाही, त्याच पद्धतीने परमार्थ करत असताना अंतःकरण शुद्धी ज्याची आहे त्याच्यामध्येच परमार्थ व्यवस्थित रुजू शकेल. विकारांचं तण तुमचं माझं कायम जर त्या अंतःकरणामध्ये असेल तर ते पीक व्यवस्थित येऊ शकत नाही, परमार्थ व्यवस्थित होऊ शकत नाही. म्हणून तुम्ही आम्ही एकच केलं पाहिजे. तर पुन्हा पुन्हा सांगायचं येईल, निव्वळ म्हणून जमणार नाही. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैशी. अरे सगळ्या गोष्टी तुम्हाला आहे. काय केलेलं आहे? त्या महात्म्यांच्या कृपेने तुम्ही आम्ही कापूर झालेलो आहे. अग्नी ज्ञानाग्नी लावलं, त्यांनी लावून सुद्धा दिला. फक्त काय आहे? तुमचं माझं एक लक्ष. म्हणून बाबा नेहमी सांगायचे, तुमचं माझं लक्ष असलं पाहिजे. कसं? की ज्या वेळेस त्या गवळणी किंवा एखादी महिला 2 घागर घेऊन चालायच्या, 2 घागर घेऊन चालल्यानंतर त्यांचं लक्ष कसं असायचं? बाबा नेहमी गवळण घ्यायची, निघाली गोजरी मन ठेवोनी 2 घागरी, चाले मोकळ्या पदरी परी, लक्ष तेथे पाण्या निघाली गोजरी मन ठेवोनी 2 घागरी. त्या गवळणीचं, त्या ताईचं जे लक्ष असायचं ते कुठं असायचं? खालच्या हांड्यावर नाही, वरच्या हांड्यावरती. ती रीत तुम्हाला मला समजून दिली. अरे तुम्ही आम्ही भाग्यवान. काय की काही काही अजून चाच पडतायत.
साचपडताय त्या रीतीसाठी त्यांना प्राप्त नाही, पण तुम्हा आम्हाला अरे अनंत उपकार त्या माऊलीची उदार अंतःकरणाने तुम्हा आम्हाला कसली परीक्षा न पाहता अगदी दिलंय. फक्त एकच आहे, ते सुद्धा काही वेळेस म्हणायचे भाऊ ताट वाढून दिलंय, आता गोळे तोडून पोटात घालणं ते सुद्धा आम्हीच घालायचे का? आमचं काय कर्तव्य तुम्ही हे करता काय? तुमचं कर्तव्य नाहीये ते गोळे तोडून पोटात घालणं. निवड ताटाकडे पाहत बसायचंय का असं म्हणत असतील याचा थोडासा विचार करायचा पाहिजे. का असं म्हणत असतील? तर तुम्हा आम्हाला जे दिलेले ना त्याचा विनियोग करायला शिका. मग आता काही काही म्हणतील बुवा तुम्ही असा आरोप करता, मग आमचा विनियोग चालू नाही का? आहे चालू, पण कसं आहे त्यांनी ते सांगितलं. आपलं काय होतं, अंगात आला ताप तर देवा तुझा माग कळत नव्हतं त्यावेळेस बाबा असं का म्हणायचे. पण आता पूर्वी सांगितलं, जे पिऊ नये ते पूर्वी सांगितलं, आणि मग ते तुम्ही आम्ही खातोच आहे, तुम्ही आम्ही पितोच आहे, आणि मग देवावरती आरोप करतो. तसं त्या पद्धतीने मग आम्हाला सांगितलं काय, पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचेन सेवी. तुम्हाला एकच पथ्य सांगितलं. अरे वास्तविक पाहिलं तर परमार्थ जर असे विचार जर केला तर परमार्थ सोपाय नाही. भक्तीचे कठीण सोळावरील पोळी का म्हणावं असं. पण त्यांची कृपा झाली आणि तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेत आहे. शहाणा कोण? तर त्यांनी सांगितलं एका शब्दात, ठाईच बाई सोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवा. तो शहाणा, तो शहाणा कोण? जो रीत सांगितली काय, ठाईच बाई सोनी करा एक चित्त. चित्त एक चित्त व्हायला पाहिजे, एक चित्त. जोपर्यंत एक चित्त होत नाही तोपर्यंत मेळ बसतच नाही. एकरूप जोपर्यंत होतच नाही तोपर्यंतच नाही. आणि एकरूप होण्याचा एकमेव मार्ग त्यांनी तुम्हाला आम्हाला सांगितला, ते म्हणजे भगवंताचं चिंतन. अरे एवढं म्हणावं, एक वेळ म्हणायचे आम्हाला विसरले तर चालतील, पण भगवंताच्या नामाला विसरू नका असं म्हणावं. अरे त्यांना जर विसरलं नाही तर भगवंताचं नाम विसरू शकत नाही ना. म्हणून माऊली ज्ञानोबाने सुद्धा सांगितलं काय, तरी गुरु दाविल्या वाटा. त्या गुरुने प्रवास करायला सांगितला, त्या वाटेने तुम्ही आम्ही गेलंच पाहिजे. काय कारण, तो तुम्हाला आम्हाला अनंत जन्मीचा, एका जन्मीचा नाही, अनंत जन्मी करायचा आहे, गुंता उलगडायचा आहे. निवळ आपण ह्या गोष्टी म्हणायच्या नाही की उजळले भाग्य आता नाव चिंता वारली. नाही नाही नाही, चिंता वारली त्यांच्या कृपेने, परंतु पुन्हा चिंता निर्माण होण्याची शक्यता आहे. काय कारण, तर हे जे वातावरण आहे त्या वातावरणामुळं तुम्हा आम्हाला एखाद वेळेस विसर पडण्याची शक्यता आहे. सूर्य जरी अनंत पटीने प्रकाशमान असला, परंतु काही वेळेस त्याच्यावरती सुद्धा ढग जर आले तर सूर्य सुद्धा त्याचं तेज कमी भासत, होत नाही, भासत. तसं तुमचं आमचं जरी राईट फाईट सगळं चालू असलं, परंतु अचानक अशा काही घटना घडतात की त्या घटनेमुळं तुम्ही आम्ही काय होतो, थोडस विचलित होतो. आता वास्तविक पाहिलं तर ह्या आजच्या परिस्थितीनुसार सुद्धा अनेक जण विचलित झालेले, आता पुढे काय होईल, आता पुढे काय होईल, आता पुढे काय होईल. पण तुम्ही आम्ही साधू संतांच्या कृपेने इतके निर्भर झालेले काय, मरण माझे मरून गेले, मज केले अमर, ठाव पुसले बुड पुसले वस बसले. अनंत उपकार आहे त्या महात्म्यांचे की मरण माझे मरून, कारण जाणार काय आहे, देह आहे. फक्त एकच गोष्ट आहे, एकच गोष्ट आहे, समोर दिसतोय काटा, काटा दिसत असताना त्याच्यावरती पाय ठेवणं हे शहाणपणाचं लक्षण नाहीये. म्हणून तुम्ही आम्ही सगळे योग्य मार्गाने चाललो, परंतु भगवंताच्या नामाला विसरायचं नाही. कारण तो काळरूपी काटा तुमच्या माझ्या पुढे दिसतो आहे. मग तो दिसत असताना त्याला चुकून जाणं तुमचं माझं कर्तव्य आहे का त्याच्यावरती पाय ठेवणं गरजेचं आहे. कारण
हे जर तुम्ही आम्ही केलं तर किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित. ही वॉर्निंग सुद्धा साधू संतांनी दिली आणि तुमच्या माझ्या महात्म्यांनी दिली. किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित. नाही नाही नाही, अजून कार्य न फिरसी माघारान अजून तरी फजित खोरा, असं इथपर्यंत म्हणलं. भाग्यवान तुम्ही आम्ही. अरे एवढ्या जगाला हादरून सोडणारा काळ, पण त्या महात्म्यांच्या कृपेमुळं तुम्हा आम्हाला त्या काळाची भीती वाटत नाही. परंतु एक गोष्ट आहे, सांगितलेलं ऐकलं तर ती भीती जाईल, नाही तर मग नाही. नाम आहे. बाबा नेहमी दृष्टांत सांगायचे. काय? शिष्य होते त्यांनी, एक श्रीमंत आणि एक गरीब. प्रसाद देतानी त्या साधूनी त्या महात्म्यानी दोघांनाही सारखाच दिला आणि सांगितलं फक्त जपून ठेवा. महात्माचा शब्द होता जपून ठेवा. मग काय केलं? श्रीमंत जो होता त्यांनी सोन्याची डबी केली, सोन्याच्या डबीला चांदीची पेटी केली आणि त्याच्यामध्ये तो प्रसाद ठेवला. आता गरीब जो होता त्यांनी विचार केला की महात्म्याने मला जे काही दिलेलं असेल ते काहीतरी हेतुपूर्वक दिलेलं असेल, पण त्या याच्याप्रमाणे त्यांनी त्याचा विनियोग केला. साधू महाराज 12 वर्षानंतर पुन्हा परत आले. परत आल्यानंतर पहिल्यांदा श्रीमंत शिष्य भेटला. श्रीमंत शिष्य भेटल्यानंतर त्याला साधू महाराजांना भेट झाल्यानंतर वा 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 उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी लाभो, अनंत जन्मीचा शिंग्याला वगैरे सगळं 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 झालं. चला म्हणले आपल्या घरी. खूप आनंद झाला. माझे गुरु आले. वा 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 वा. पण गुरु असे भक्कम होते तर त्यांनी विचारलं काय प्रसादाचं काय केलं. असे गुरु पाहिजे. बाबा सुद्धा नेहमी भेटल्यानंतर विचारायचे, भाऊ काय अभ्यास चालू आहे ना? ते विचारत नव्हते बाकीचं का भाऊ काय अभ्यास चालू आहे ना. मग त्यांनी विचारलं प्रसाद, म्हणले बाबा जपून ठेवले. मग तर खूपच आनंद झाला. म्हणले दाखवा. तर मग त्यांनी काय केलं, ती पेटी घाई आणली, उघडली, ती सोन्याची डबी काढली, ती उघडली, पाहिलं तर सगळं फुपाटा. त्या क्षणी निर्णय घेतला, माझा प्रसाद तू योग्य रीतीने सांभाळला नाही, चल म्हणले आता दुसरीकडे. जो गरीब शिष्य होता त्याच्याकडे गेले. त्याच्याकडे गेल्यानंतर त्यालाही खूप आनंद झाला. महाराज आले. मग काय केलं त्यांनी? त्यालाही तोच प्रश्न विचारला, प्रसादाचं काय केलं? त्यांनी ती पडवी होती, त्या पडवीमध्ये पोते भरलेले होते. म्हणले महाराज हा सगळा आपलाच प्रसाद. काय केलं? विनियोग केला. त्या श्रीमंत शिष्याला त्यावेळेस कळालं विनियोग. त्यांनी जो प्रसाद दिला होता यालाही 2 दाणे दिले होते हरभऱ्याचे आणि त्यालाही 2 दाणे दिले होते. यांनी काय केलं, तो सोन्याच्या डबीत ठेवला. आणि जो गरीब शिष्य होता त्यांनी विचार केला की महाराजांचं नक्कीच काहीतरी धोरण असलं पाहिजे. त्यांनी तो जमिनीत टाकला. त्या 2 दाण्याचे 2 टहाळ आले, झाडं आली, त्यांना 20-20, 25-25 घाटे आले. त्याच्यामधून ते 50-50 हरभरे निघाले. त्याने ते पुन्हा पेरले. त्याचे असंख्य असे दाणे झाले. त्या दाण्याची थप्पी लागली. त्याच पद्धतीने तुम्हा मला तो प्रसाद दिलेला आहे. तो प्रसाद दिल्यानंतर सांगितलं याचा विनियोग करा. विनियोग करा म्हणजे नेमकं काय की तो योग्य रीतीनं तुमच्या आमच्या अंतःकरणात पेरा हे सांगितलं. अंतःकरणात त्याची वाढ होऊ द्या. अंतःकरणामध्ये त्याचा वेल उगवू द्या. त्या वेलाला चांगली अशी फळं येऊ द्या. आणि मग जसं माऊली ज्ञानोबरायाने सांगितलं, मोगरा फुलला, फुले वेचदाची बहरू कळियासी आला, इकडे तिकडे घमघमाट सुटायला पाहिजे. तसं साधक चिंतनावरती आहे की नाही हे बाबा कसे ओळखायचे की त्याच्या अंतःकरणामध्ये ते नाम किती रुजलेलं आहे, त्या नामाचा प्रकाश त्याच्या अंतःकरणामध्ये किती पडलेला आहे ते ओळखायचे. आज तर त्याचं पाहायलाच कुणी तयार नाही. फक्त डायऱ्या घ्यायच्या, तुमची किती तारीख आहे, तुम्ही कुठं, बरं कधी आहे, बरं ही काय तारीख खाली नाही मला, बरं एवढंच नाही.
बाबांचं एक नियम होता, जिथं जायचे तिथं नवं जुनं पाहायचे. आज कोणाला तो वेळ नाही, कारण कीर्तन संपलं, भाऊ मला उद्या उद्या नाही, लगेच गाडी तयार असते, लगेच निघाली. अरे थांब ना बाबा, त्यांच्या अडचणी समजून घे ना, त्यांच्या चिंतनामध्ये काय काय अडचणी येतात ते समजून घे, त्यांचं निराकरण कर. कारण तुझी ड्युटी ती आहे काय, साधकांना येणाऱ्या अडचणींचं निराकरण करण्याचं, त्यांच्या साधनेमध्ये येणाऱ्या अडचणींचं निराकरण करायचं, त्यांना काही मार्गदर्शन करायचं. लोकांना निवळ उपदेश डोस वाजत हिंडायचं नाही, अंमलबजावणी किती होती ते पाहायचं आहे. बाबांचं जर उदाहरण सांगायचं झालं तर आईसाहेब नेहमी सांगायच्या, घोटीपासून नांदगाव सदो जवळजवळ 20-1 किलोमीटर आहे. मग आज 50-55 वर्षापूर्वीची गोष्ट, त्या काळात तर त्या डोंगराळ भागामध्ये कसली सुविधा नसायची. त्या काळामध्ये बाबा स्वतःचा कंदील घेऊन पायी त्या नांदगाव सदोला जायचे. कशासाठी? कार्यक्रमासाठी, प्रवचनासाठी, कीर्तनासाठी नाही 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 नाही, आपल्या साधकांसाठी. या साधकांना त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी, त्यांच्यावरती काहीतरी मार्गदर्शन करण्यासाठी, त्यांचं अडचणींचं निराकरण करण्यासाठी. पण तेवढंच नाहीये, तुम्ही आम्ही आठवा की बाबा शक्यतो 15-20 दिवसांनी प्रत्येक ठिकाणी जायचेच, आपल्या माणसांसाठी जायचे, कीर्तन प्रवचन म्हणून जात नव्हते. आपण जर गेलो, बाबा आमच्याकडे यायला पाहिजे, बर भाऊ आता ह्या रूट मध्ये असलो का येऊन जाऊ. मग त्या रूट मध्ये असल्यानंतर बाबा नक्कीच यायचे, मग सांगायचे हा आता तुमच्याकडे आम्ही अमक्या अमक्या तारखेला येऊ. बर विचारत सुद्धा नव्हते की बाबा तुम्ही आम्हाला घ्यायला घ्या किंवा काही नाही. महत्वाची गोष्ट सांगायची ठरली तर आमच्याकडे उत्तम उदाहरण म्हणजे सावरगावला ज्यावेळेस बाबा आले तर त्या डोंगराळ भागामध्ये सुद्धा 10 किलोमीटर पायी येऊन परमार्थाची रीत सांगितली. आणि सांगायला आनंद वाटतो, आमचं दुर्दैव तेवढं होतं की आम्ही त्यांची काही सोय करू शकलो नाही. कीर्तन केलं, त्यानंतर काही लोकांनी अनुग्रह घेतले, अनुग्रह घेतल्यानंतर त्यांना बसून घेतलं, आणि बसून घेतल्यानंतर बाबा पुन्हा सकाळच्या 7च्या गाडीने न झोपता निघून गेले. अरे सांगताना सुद्धा असं होतं की अंगावरती आजही काटा येतो की अशा प्रकारचे साधकांसाठी महात्म्यांनी कष्ट घेतले, आणि म्हणून त्यांच्या शब्दात पावर होता. आज आम्ही विचार करतो आमच्या शब्दाला का पावर नाही. अरे आमच्याकडे त्यागच नाही, आमच्याकडे पावर राहील कुठं राहील पावर. आमचं सगळं जर वेगळ्या दिशेने भ्रमण चाललेलं आहे. म्हणून नेहमी विनंती आहे साधकांना की जो प्रसाद जो मिळालेला आहे ना, तो विचार करा. बाबांनी शुद्ध निर्मळ तत्वज्ञान तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचवलं. त्या काळचा जर विचार केला तर जुनी काही जी मंडळी आहे गाडगेबाबांसारखी अतिशय जुनी, त्यांना माहीत आहे की नाशिक भागामध्ये इकडं जव्हार मोखाडा भागामध्ये काही ठिकाणी या मंडळींनी केरोबाबांचे जे अधिकारी पुरुष होते त्यांनी गोंधळ केलेला होता. सगळ्या मालकीमध्ये 4-4, 5-5 अभ्यासाचे प्रकार केले होते. त्यामुळं त्या जावयासारखी स्थिती झाली होती. तो दृष्टांत सांगायचं ठरलं तर पूर्वीच्या काही लग्न होते, लवकर लहानपणी लग्न व्हायचे, मुलगी आई वडिलाकडेच राहायची, आणि मग संज्ञान झाल्यानंतर त्या मुलीला घरी घेऊन यायची. मग अशा रीतीनं एक आजी होती, तिच्या मुलाचं लग्न लहानपणी झालं होतं. तो मुलगा संज्ञान झाला, मुलगी संज्ञान झाली, आणि मग त्या सासूरवाडीकडच्यांनी सांगितलं आता मुलीला घेऊन जा. आईने सांगितलं बाळा तू असं कर, आता तुझी बायको तू घेऊन ये, पण एक कर म्हणले. आता पूर्वीच्या काळी वाहनांची सोय नव्हती, पायी जायचंच होतं. मग म्हणले पायी चाललाय तू, फक्त काय करतो असा मुकाट्याने जाऊ नको, काहीतरी म्हणत जा, काहीतरी म्हणत जा. मग आता याला डोक्यात फिट बसलं होतं. आईने सांगितलं काहीतरी म्हणत जा. मग चालला असताना काय करत, हा हू करीत चालला, हू करीत चालला. आणि नेमकं त्याच वेळेस एक पारधी असं जाळ लावून बसला होता. पाखरं कधी येतील माझ्या जाळ्यात राहतील आणि मला त्यांचं हे मिळेल. तर हा हू करीत असताना जवळ आलेले पाखरं काय व्हायचे,
लांब जात होते. त्यांनी बोलवलं, इकडे इकडे. मी दिवसभरापासून इथं हे जाळं लावून बसलोय म्हणले पाखरं येण्यासाठी, तू हाऊ करतो. 2 मुस्काटीत चढवल्या आणि सांगितलं, हाऊ हाऊ करू नको, असंच गुंतून जा, असंच गुंतून जा, गुतत राहू दे, गुतत राहू दे असं म्हणत चाल. असं मग आता याला फटके बसल्यामुळे त्याच्या डोक्यात ते फीट बसलं, गुतत राहू दे, गुतत राहू दे. पुढं कर्मधर्म सहयोगाने एक ओढा होता. एक शेतकरी बैलगाडी घेऊन चालला होता आणि कर्मधर्म सहयोगाने त्याची बैलगाडी त्या पाण्यामध्ये काय झाली होती, चिखलामध्ये गुंतलेली होती. आणि तो त्या बैलगाडीला वर काढण्याचा प्रयत्न करत होता आणि याचं एकच चाललं होतं, गुतूत जाऊ दे, गुतत जाऊ दे. त्याला राग आला, त्यांनी बोलवलं. अरे मदत करण्याऐवजी तू आणखीन गुतत जाऊ दे, गुतत जाऊ दे म्हणतो. 2-3 मुस्कटीत चढवल्या आणि म्हणायचा, सुटून जाऊ दे म्हण तरी काय म्हणले, सुटून जाऊ दे, सुटून जाऊ दे म्हण. त्याला मदत करण्याऐवजी तो पुढे चालला, सुटून जाऊ दे, सुटून जाऊ दे. आणि नेमकं त्याच वेळेस थोडंसं जंगल लागलं. एका पाशेपारद्याने काय केलं होतं, हरिण पकडण्यासाठी जाळं लावलं होतं आणि ते जाळं नेमकं अटकायचा टाइम ते हरिण अटकलं होतं. पुणे तर हा म्हणायचा, सुटून जाऊ दे, सुटून जाऊ दे. त्याच्यामुळे ते हरण काय व्हायचे, जवळ येऊन पळून जायचे. त्या पाशेपारद्याला राग आला, त्यांनी बोलवलं जवळ, त्याच्या 2 मुस्काटीत चढवल्या. मी दिवसभरापासून हा प्रयत्न करतो, तू म्हणलं सुटून जाऊ दे, सुटून जाऊ दे. त्याला असं करता करता तोंड सुजलं, पण निर्णय करता आला नाही नेमकं करायचं काय. सासूरवाडीला गेला तर तोंड सुजलेलं होतं, ओळखू सुद्धा येईना. सांगण्याचा मुद्दा एकच, हे कशामुळे घडलं, निश्चय झाला नाही नेमकं काय करायचं. ती स्थिती तुमची आमची होऊ नये. कारण तुम्हाला आम्हाला जर सांगायचं ठरलं तर त्या पद्धतीने त्या ठिकाणी 7-7, 8-8 पायऱ्या होत्या. बाबांनी सगळ्यांचंही काय केलं, तुमच्या माझ्यासाठी मोडोनिया वाटा, माऊली ज्ञानोबाप्रमाणे सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. ते सगळं खोडून काढलं आणि एकच रीत तुमच्या आमच्यामुळे वापरली, अनुग्रह आणि प्रबोधाची. बाकीच्या वाटा बंद करून टाकल्या. बाकीचे प्रकार जे होते, काही एक लावणी, मृदुंग, सुती, टाळ, घोष, त्याच्यामध्ये त्या टाळाच्या गजरामध्ये नाम सांगायचं, काहींच्या लक्षात राहायचं, काहींच्या लक्षात राहत नव्हतं. त्याच्यानंतर ते पांघरून टाकून मग ते नाम देणं, कान फुकून नाम देणं. तर बाबांनी त्या दिवशी काय सांगितलं होतं की काही काही काय पद्धतीने हे करतात. तर त्या सगळ्यांना फाटा देऊन तुमच्या आमच्यासाठी फक्त नामाला महत्व देऊन तुमची आमची सुटका कशी होईल हे त्या महात्म्यांनी सांगितलं. आणि मग म्हणून त्यांचे अनंत उपकार तुमच्या माझ्यावरती आहे. निवळ आनंद संप्रदाय हा घोष न लावता त्याने घालून दिलेली जी रीत आहे ती तुमची माझी काय व्हावी, दृढ व्हावी. आणि ती कोणासाठी सांगितली, तुमच्या आमच्यासाठी सांगितली. आणि त्यांचा उद्देश काय होता, त्यांचा उद्देश एकच होता की या जनसामान्यांना काय होते, ज्ञान प्राप्त व्हावं, यांची सुटका व्हावी. फक्त तुमचं माझं एकच कर्तव्य आहे, आपली आपण करा सोडवण, संसार बंधन थोडा वेगी. साधनही सांगितलं, सगळे सांगितलंय, फक्त एकच आहे, धुवून या मळकटा बुद्धीचा तेने. त्या बुद्धीवरती आलेलं आवरण जे आहे ते त्यांच्या कृपेने, त्यांनी दिलेल्या साधनाने काय करायचं आहे तर ते धुवायचं आहे. आणि आपलं अंतःकरण कसं असलं पाहिजे, शुद्ध असलं पाहिजे. आणि शुद्ध अंतःकरण जर असलं तर कशाची भीती तुम्हाला आम्हाला राहणार नाही. आणि हीच खरी त्या महात्म्यांच्या मार्गस्था दाखवलेल्या वाटेवरती आपण चालल्याची खूण आहे. काय तर क्षणभर नाम विसरायचं नाही. आणि हेच तुमच्या आमच्याशी विद्गुज करण्यासाठी आत्ताचा हा जो अट्टहास या मंडळींनी केला, यांना पूर्ण अनुमोदन देऊन फक्त साधकांनी एकाच दृष्टीने ध्येयात प्रेरित झालं पाहिजे. काय, नाम घेऊ, नाम देऊ, नाम विठोबाला वाहू. आम्ही त्यानंतर आम्ही दैवाचे दास पंढरी राहायचे. जोपर्यंत त्या नामाला तुम्ही आम्ही काय करणार नाही, विसरणार नाही, तोपर्यंत तुम्हाला आम्हाला भीतीच नाही. पण विसरली तया थोर झाले आणि पचतील खाणी 84च्या पुन्हा पुन्हा वारंवार बाबा तर सांगायचे. हात जोडून तुम्हाला विनंती करतो,
की नाम घेता राहूच नका, असं विनंती तरी का करत होते? तर साधू सज्जनांनी विनंती केली, हेची माझी विनवणी जोडून या कर दोन्ही, शरण एका जनार्दनी, तुम्ही वासुदेव म्हणा किंवा विनवितो सकळ जना, कर जोडोनी लान थोरा, दान इतकेच द्या मज म्हणा म्हणे तुक्या बंधू राम म्हणागा. कुठपर्यंत म्हणायचंय की जी मूळ बंधाची गाठ आहे ती काय व्हायला पाहिजे? पक्की. बंधनाच्या गाठी सुटल्या पाहिजे, मूळ बंधाची गाठ पक्की बसायला पाहिजे. म्हणून त्यांनी सांगितलं, लाहो करा गाठ घाला मूळ बंदी, सांडा वाहू घ्या उपाधी. पण आज माझ्यासारखे बरेचसे उपाधीत अटकलेले आहे, परंतु त्या उपाधीपेक्षा या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. संतांना फक्त त्या तत्वाशी महत्वाचं आहे आणि त्या तत्वाशी तुम्ही आम्ही एकरूप होणं महत्वाचं आहे. आणि हीच खरी त्या सज्जनांच्या दाखवलेल्या मार्गावरती चाललेली खूण आहे. म्हणून माऊली ज्ञानोबाराय सुद्धा ते सांगतात काय, की तरी गुरु दाविल्या वाटा, येऊन विवेक तीर्थ तटा, भुवन्या मळकटा बुद्धीचा तेने. तर बुद्धीला आलेला जो मळ आहे, मला तर वाटतं मळ म्हणण्यापेक्षा आता नाईलाजाच तो म्हणावं लागेल, माझ्यासारख्याला काही काहीला मळ नाही गंज आलेला आहे बुद्धीला. मग आता तो गंज त्याचं पर्यावसन, तुम्हाला मला एकच उदाहरण देतो आता फक्त, काय लोखंड किती काही कठीण असलं पण ते गंजामध्ये जर राहिलं तर हळूहळू गंज त्याला खाऊन जातो, त्याला छिद्र पाडतो, त्याला पोकळ करून टाकतो. आणि वेळीच जर तो गंज धुतला गेला, साधन वापरलं, त्याला रंग दिला किंवा रॉकीने अगोदर धुतलं, त्याच्यावरती रंग दिला तर गंज लागण्याची शक्यता नाही. त्याच्यापेक्षाही सोपं उदाहरण बाबा नेहमी सांगायचे, काय जर समजा तुमच्या आमच्या घरी पीक सोंगणीला आलं, कापणीला आलं तर काय करावं लागतं? विळ्याला काय करावं लागते? धार लावावं लागते. धार कशी पाहिजे? कशी पाहिजे? इतकी धार पाहिजे का ते आपलं सोंगणी ती कापणी होईपर्यंत बोथट नाही झाली पाहिजे. बोथट झाली ती कापणी होऊ शकत नाही. तो दृष्टांत तुमच्या माझ्या मनामध्ये ठसवून जोपर्यंत आपलं जीवन आहे तोपर्यंत आपली परमार्थाची धार नामाचं चिंतन कमी झालं नाही पाहिजे, की जेणेकरून काळाने किती तुम्ही आम्हाला बोथट करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही आम्ही बोथट झालो नाही पाहिजे. आणि हेच खरं त्या माऊलीच्या त्या महात्म्यांच्या मार्गाने चालणं तुमचं माझं योग्य ठरेल. नवी नवी हीच अपेक्षा ठेवायची आहे. म्हणून तरी गुरु दाविल्या वाटा, येऊन विवेक तीर्थ तटा, धुवन्या मळकटा बुद्धीचा तेने. एवढंच हितगुज तुमच्या माझ्याशी करायचं होतं. वास्तविक पाहिलं तर माझा अधिकार नाहीये, पण महात्म्यांच्या योगाने तुम्हा आम्हाला आलेला अनुभव पुन्हा तो उजळायचा होता आणि म्हणून हा काही सांगण्याचा, तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. चुकलेला असेल तर हा प्रकृतीचा दोष समजून त्याचं बाजूला करा. पण एक नक्की आहे की त्यांनी जो त्यांच्या आयुष्यामध्ये अवतार कार्यामध्ये देह ठेवीपर्यंत जो 8 तास केला, तोच तुम्ही आम्ही जर 8 तास केला तर नक्कीच श्रीपाद बाबा रामदास बाबांच्या वंशामध्ये तुम्ही आम्ही जन्म घेतला आणि धन्य पावलो हे नक्कीच होईल. एवढंच फक्त तुमच्याशी संवाद साधतो आणि या सेवेला विराम देतो. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास सब संतन की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की, सच्चिदानंद रामदास सब संतन की जय.